ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत तोडकर संजीवनी निसर्ग उपचार केंद्र। तोडकर संजीवनी रील स्पर्धा आजपासून सुरू झालेल्या आहेत। 28 तारखेपर्यंत आपण आपल्या वेगवेगळ्या ज्या काही रील्स असतील त्या खाली दिलेल्या आयडीज वरती रील टॅग करा आणि त्याच्यामधले जे काही कॅन्डिडेट सिलेक्ट होतील असे 10 कॅन्डिडेट्सना 29 तारखेला आमचा 1 लाखांचा महाराज दांडिया कोल्हापूरमध्ये आहे। तर या महाराज दांडियाचं खास आमंत्रण असणार आणि जे काही बक्षिसं वाटप आहेत ही सुद्धा 29 तारखेला होतील। त्यामुळे लवकर आपापल्या रील्स टॅग करा। थँक्यू। बीजापूर गदेक्षुकार मुकुरजा चक्राब्ज पाशोत्पला व्रीयग्रस्व विषाण रत्न कुंभ प्रोद्यत्करांभोरुहा ध्येयो सवल्लभयास पद्मकरया विश्लिष्टोज्ज्वलद्भूषया विश्वोत्पत्ति विपत्ति संस्थितिकरा विघ्नेश इष्टार्थदा या माया मधुकैटभ प्रमतिनी या महिषोन्मूलिनी या धूम्रेक्षण चंडमुंड प्रमथिनी या रक्तबीजाशनी शक्ति शुंभ निशुंभ दर्पदलनी या सिद्धलक्ष्मी परा सा चंडी नवकोटि मूर्ति सहिता मां पातु विश्वेश्वरी। नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रसन्न विश्वंभर मालेकर, मंदिर आणि मूर्तिशास्त्र अभ्यासक, कोल्हापूर। या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं दुर्गा सप्तशती ग्रंथाचं मराठी भाषांतर असणाऱ्या रामबाबा वर्णेकर लिखित देवी महात्म्य या ग्रंथाचा आपण परामर्श घेत होतो। देवी महात्म्य अर्थात दुर्गा सप्तशती 700 श्लोकांच्या 700 मंत्रांच्या या दुर्गा सप्तशतीचं हे मराठी भाषांतर। याआधी आपण प्रथमाध्यायामध्ये देवीचं प्रथम चरित्र हे पाहताना भगवती महाकालीची उत्पत्ती बघितली। 10 हात 10 पाय 10 मस्तक असणारी ही महाकाली म्हणजे या 10 संख्येचा अर्थ काय? तर दश दिशा व्यापून सुद्धा जी उरलेली आहे अशी सर्वस्याद्य शक्ती। सुरत राजा आणि समाधी वैश्य हे दोघंही मेधा नावाच्या ऋषींना विचारतायत की आम्ही कोणत्या मायेनं मोहित आहोत हे आम्हाला सांगा। असं म्हटल्याबरोबर ज्या माया प्रभावानं ते मोहित आहेत आणि त्या मायेची उत्पत्ती कशी झाली हे सांगताना मेधा ऋषींनी त्यांना मधुकैटभ वधाच्या प्रसंगी भगवान ब्रह्मदेवांनी नारायणांच्या जागृतीसाठी आदिशक्ती योगमायेची योगनिद्रेची जी स्तुती केली त्या स्तुतीला जिला ब्रह्मादी स्तुती किंवा रात्री सुक्त म्हटलं जातं त्या रात्री सुक्तानं ब्रह्मदेवांनी देवीला आळवलं आणि मग ही जगदंबा प्रगट झाली। त्यानंतर विष्णूंनी मधुकैटभाबरोबर 5000 वर्ष युद्ध करून शेवटी त्यांनी मागितलेल्या वराप्रमाणे त्यांचा वध केला हे कथानक आपण बघितलं आणि या कथानकालाच प्रथम चरित्र म्हणून ओळखलं जातं। भगवती महाकालीची उत्पत्ती तर आपण ऐकली। दश हातामध्ये 10 आयुध धारण करणारी ही जगदंबा, विराट असं तिचं स्वरूप। आणि आता यानंतर आपण चरित्र बघतो ते मध्यम चरित्र। हे मध्यम चरित्र अर्थात भगवती महालक्ष्मीचं चरित्र। ही महालक्ष्मी म्हणजे करवीर निवासिनी महालक्ष्मी नव्हे तर सर्वस्याद्य शक्तीचं वैकृतिक रूप, म्हणजे ज्या रूपामध्ये तिनं महिषासुराचा संहार केला असं रूप, अर्थात अष्टादश भुजा म्हणजे 18 हाताच्या महालक्ष्मीचं हे प्रचंड असं रूप आणि त्या प्रचंड रूपाचा कथाभाग सांगणारं हे कथानक। मेधा सांगे त्या सुरथासी, मार्कंडेय सांगे शिष्याशी, सूत सांगे शौनकासी, श्रवण तुम्ही करावे। आता महालक्ष्मीचे चरित्र दुसरा अवतार जाण पवित्र, श्रवण कराये असी श्रोत्र सादर करी शौनका। सूत मुनी शौनक ऋषींना सांगतायत हा जो दुसरा अवतार आहे तो श्रवण करण्यासाठी आता तू तुझे कान उघडे ठेवून ऐक। ते काय सांगतायत तर श्री महाविष्णू नारायण सर्वांचा मूळ पुरुष जाण। काल आपण बघितलं की एका नावावरती सगळं जग पाण्यानं व्याप्त होतं, अशामध्ये शेषशय्येवरती भगवान नारायण पहुडले होते। त्या नारायणांच्या नाभी कमलामध्ये ब्रह्मदेव विराजमान आहेत आणि या ब्रह्मदेवांपासूनच चतुर्विध खाणींची निर्मिती झाली। अंडज, ज्वारज, स्वेदज आणि उद्बीज अशा 4ही प्रकारच्या योनींची निर्मिती होऊन त्यातून प्राणी जीवसृष्टी आकाराला आली आणि त्यामध्येच ते सांगतायत ब्रह्मयासी 10 कुमार। किती पुत्र ब्रह्मदेवाचे तर मरीची, अत्री, अंगिरा थोर, पुलस्ती, पुलह, क्रतुभृगवर, वसिष्ठ, नारद, दक्षादी। आणि याच मरीची ऋषीपासून कश्यप जन्माला आले आणि त्या कश्यपाचा पुत्र म्हणजे हिरण्यकश्यप। आणि या हिरण्यकश्यपूचा प्रल्हादाच्या बरोबरीचा एक जो बंधू होता त्याचं नाव इथं अनुराध दिलंय। काही ठिकाणी रंभ असं त्या दैत्याचं नाव आहे। या रंभ दैत्यानं भगवान शंकरांची तपश्चर्या केली आणि त्यांना सांगितलं की मला तुमच्यासारखा परमप्रतापी पुत्र द्या। त्याच्या भक्तीवरती संतुष्ट झालेले भगवान शंकर
या रंभासुराला म्हणाले की माझाच अंश तुझ्या ठिकाणी पुत्ररूपानं जन्माला येईल. या वरदानानं या रंभासुरानं आनंद मानला आणि म्हशीच्या उदरी त्याचा पुत्र म्हणून हा महिषासूर जन्माला आला. महिषासूर याचं वर्णन करताना त्याचं मस्तक नेहमी रेड्याचं दाखवलं जातं आणि शरीर मानवाचं. म्हणजे महिष ताकदीनं प्रचंड आहे, बलोन्मत्त आहे, पण त्याचबरोबर बुद्धीचा आणि त्याचा फारसा संबंध नाही. म्हणजे किंवा असं म्हणून चालूयात की त्याचा फक्त ताकदीशी संबंध आहे, त्याच्या वापराच्या योग्यायोग्यतेशी नाही. हे दाखवण्यासाठी प्रतिकात्मक म्हणून त्याला रेड्याचं मस्तक दाखवलं जातं. तर असा हा महिषासूर यानं स्वतः तप केलं आणि वरदान मिळवलं की कोणत्याही देवाकडून माझा मृत्यू होणार नाही, तू अजिंक्य होशील थोर, असं म्हटल्याबरोबर त्यानं तेणे मिळवून या असुर युद्ध देवांशी मांडले. त्यांना असुरांना एकत्र केलं आणि देवांबरोबर युद्ध सुरू केलं. हे युद्ध सुद्धा थोडं नाही तर अगदी 100 वर्ष हे युद्ध झालं आणि शेवटी युद्धामध्ये जर्जर झालेले हे देव युद्ध सोडून पळत सुटले. तेव्हा त्यांना कुठेही आश्रय मिळेना. इंद्राची सगळी संपदा घेतली, ऐरावत घेतला, दिक्पाल 10 दिशांना पळून गेले. असा तो महिषासूर नाना रूप संग धरून. आता इथं दुर्गा सप्तशतीमध्ये एक छान वाक्य आहे की महिषासूर सर्व देवांचे अधिकार भोगू लागला. म्हणजे या दिक्पालांनी स्वतःच्या सगळ्यात सामर्थ्याला तिथंच सोडून हे सगळे पळून गेलेत आणि त्यांची जागा या महिषासुरानं त्यांचे सगळे अधिकार स्वतःकडे घेऊन हा महिषासूर सृष्टीचक्र चालवायला लागला. त्यामुळं दैत्यासी इंद्रपद प्राप्त झाले, देवांचे सर्व ऐश्वर गेले. मग असे हे शक्तिविहीन झालेले देव ब्रह्मदेवाकडे गेले. ते सगळेजण मिळून ब्रह्मदेवाला शरण गेले आणि ब्रह्मा म्हणे मज लागुनी काही एक कळेना. आता साक्षात सृष्टीचे विधाता ब्रह्मदेव ते सुद्धा म्हणतात की आता मलाही काही समजेना की काय करावं. तेव्हा जिथं महादेव आणि चक्रपाणी अर्थात महादेव आणि विष्णू आहेत अशा ठिकाणी ते येऊन थांबले आणि हरिहराते करुणी नमन प्रार्थिते झाले कर जोडून महिषासुराचे वर्तमान निवेदिले सर्वही. काय सांगतायत महिषासुराचं वर्तमान? तर सर्व देवांचे अधिकार स्वय करी महिषासूर. पाऊस पाडायचा आहे, महिषासूर पाडेल. कुणाला मृत्यू द्यायचा आहे, त्याला कुठला लोक द्यायचा आहे, हेही महिषासूर ठरवणार. यामुळं सगळ्या देवांचे अधिकार गेलेत. आता आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत असं ऐकल्यानंतर देवांचा ऐकोनी वृत्तांत करीते झाले क्रोध अद्भुत, जेवी प्रलयी क्षोभे कृतांत काळ मृत्यू जयापरी. नारायणांना प्रचंड राग आला आणि त्यांच्या मुखातून महातेज बाहेर पडलं. तसंच महातेज ब्रह्मदेवाच्याही मुखातून बाहेर पडलं, शंकरांच्याही मुखातून बाहेर पडलं आणि सर्व देवांच्या मुखातून तेज अपार निघाले. या सगळ्याही देवतांच्या शरीरातून मुखातून परम असा तेजाचा लोळ बाहेर पडला आणि ते तेज एकाकार झालं. ते सर्व एके ठाई मिळत दिसे जैसा ज्वलत पर्वत. त्या तेजाचा आकार कसा झाला तर एखाद्या पर्वताला आग लागावी अशा प्रकारे भव्य असं ते तेज एकत्र झालं. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ क्षणामाजी व्यापिले सकळ. स्वर्ग पृथ्वी आणि पाताल हे तीनही लोक व्यापून हे तेज प्रगट झालं. सगळ्यांचे नेत्र जणून त्याच्यावरती झाकोळी पडली आणि ते तेज एकत्र होऊन एक नारी होती झाली. एका स्त्रीचा आकार त्या तेजाने प्राप्त केला. तीच भवानी जगदंबा त्रैलोक्याची जननी अंबा, जी हरिहराते स्वयंभा उत्पन्न करती जाहली. भक्त कार्या लागी अवतार, जी धरती झाली साकार, अजामेकाम इत्यादी प्रकार वेदवर्णिता जाहला. अजमेका म्हणजे ही एकमेव आहे. अज म्हणजे जिला जन्म नाही अशी ती. आता इथं जगदंबा शक्ती म्हणून प्रगट झालेली आहे. शक्तीला कोणी निर्माण करू शकत नाही, शक्तीला कोणी नष्ट करू शकत नाही. ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये प्रवर्तित होऊ शकते अशी ही जगदंबा. आता कोणत्या देवतेच्या तेजापासून हिचं कोणतं शरीर निर्माण झालं तर शंभूच्या तेजे करून
देवीचे मुख जाहले निर्माण, यमाची या तेजे जाण केश होते झाले. शंकराच्या तेजानं मुखकमल तयार झालं आणि यमाच्या तेजानं तिच्या डोक्यावरचे केस. विष्णूच्या तेजानं हात तयार झाले आणि चंद्राच्या तेजानं तिचे दोनही स्तन. इंद्राच्या तेजा करून तिचं शरीराचा मध्यभाग तयार झाला आणि ब्रह्माच्या तेजानं तिचे चरण तयार झाले. सूर्याच्या तेजानं तिच्या बोटांची निर्मिती झाली आणि अष्टवसूंच्या तेजानं तिच्या करंगळ्या तयार झाल्या. कुबेराच्या तेजानं नासिका म्हणजे नाक तयार झाला आणि प्रजापतीच्या तेजानं तिचे दात तयार झाले. अग्नीच्या तेजानं तिचे त्रिनेत्र तयार झाले, तर दोनही संध्या म्हणजे प्रातःसंध्या आणि सायं संध्या या दोन्हींच्या तेजानं तिच्या भोवया तयार झाल्या. वायूच्या तेजानं श्रवणेंद्रिय तयार झाली. अशी सगळ्या देवांच्या तेजातून ही जगदंबा साकार झाली. आणि मग तिला प्रत्येक देवतेने एक शस्त्र दिलं. काय दिलं तर शूल दैवतापासून रुद्र शूला ते आकर्षून देता झाला देवी लागी. शंकरांनी त्रिशूळातला त्रिशूळ दिला, नारायणांनी चक्र दिला, वरुणानं शंख दिलं, अग्नीनं अग्नी दिला, अग्नीनं शक्ती दिली, वायूनं बाण भाते आणि धनुष्य दिलं, इंद्रानं वज्र दिलं, ऐरावतानं घंटा दिली, यमानं कालदंड दिला, वरुणानं पाश दिला, प्रजापतीनं अक्षमाला दिली, ब्रह्मानं कमंडलू दिला. सगळ्या तिच्या रोमरोमामध्ये सूर्यानं तेज दिलं, काळानं तिला ढाल आणि तलवार दिली. त्यावेळेला क्षीरसमुद्रानं तिला कधीही मलिन न होणारे अशी शुद्ध हार आणि वस्त्र दिली. विश्वकर्म्यानं सगळे अलंकार दिले. मस्तकावरती मुकुट दिला, दिव्य कुंडल कटक म्हणजे बाजूबंद दिले, अर्धचंद्र दिला, पैंजण ग्रीवाभूषण म्हणजे गळ्याभोवतीचे हार दिले, अंगठ्या दिल्या आणि स्वतः एक परशुही दिला. विश्वकर्म्यानेच शेवटी पुन्हा तिला कवचही दिलं. समुद्रानं कधीही न कोमेजणारी अशी कमळ फुलांची माळ दिली. हिमवान पर्वतानं तिला सिंहवाहन दिला आणि कधीही तिला मधु सरणार नाही असं पानपात्र कुबेरानं तिला दिलं. शेषानं नागहार दिला. प्रत्येकानं आपापल्या परीनं या जगदंबेला सजवलं आणि गरजो लागली उच्च अट्टाहासानी. अशी जगदंबा उच्च अट्टाहासानी गर्जना करायला लागली. आता हे ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं की या सगळ्या देवांच्या शरीरातून या जगदंबेची उत्पत्ती झाली. पण याचा अन्वयार्थ वेगळा आहे. काल आपण महाकालीचं चरित्र बघताना बघितलं की सगळ्या देवांची परीक्षा या जगदंबेने घेतली होती आणि त्यामध्ये प्रत्येकाला त्याच्या सामर्थ्याचा उपयोग करण्यासाठी सांगितलं होतं. आता महिषासुरानं या देवांचे अधिकार काढून घेतले म्हणजे काय तर त्यांचे अधिकार जरी घेतले तर त्यांची जी शक्ती आहे, पावसाची पोषणाची शक्ती किंवा इंद्राची विजांची शक्ती, वायूची वाहण्याची शक्ती, हे कुणी दिलं तर याच जगदंबेनं त्यांना दिलेली ती शक्ती आहे. आणि म्हणून देवीचं एक परदेवी सुक्त नावाचं एक सुक्त आहे. त्या सुक्तामध्ये तिला म्हटलंय अग्निकोटी दहनशीले वायुकोटी वहनशीले. अग्नीचं दाहकत्व कुणामुळे आहे? अग्नीचं दाहकत्व हिच्यामुळे आहे. वायूची वाहण्याची ताकद कुणामुळे आहे? या जगदंबेमुळे आहे. जर वाऱ्याच्या ठिकाणी वाहण्याची ताकदच नसेल तर वाऱ्याला काही अर्थ आहे का? अग्नीच्या ठिकाणी जर दहन करण्याचं सामर्थ्य नसेल तर त्याला कोणी अग्नी म्हणेल का? पाण्याच्या ठिकाणी भिजवण्याचं सामर्थ्य नसेल तर ते पाणी असेल का? म्हणजे या प्रत्येकाच्या मागची जी शक्ती आहे ती जगदंबा आहे आणि ती या जगदंबेनंच या सगळ्या देवांना दिलेली आहे. अगदी लौकिकातलं उदाहरण द्यायचं झालं तरी आपण लोकशाहीप्रमाणे सार्वभौम सत्ताधीश म्हणून आपण राष्ट्रपतींना म्हणतो, पण वस्तुतः राष्ट्रपती कधी स्वतः काही करतात का? ते विविध मंत्र्यांच्या हातून, पंतप्रधानांच्या हातून कार्यभार सगळा चालवत असतात. पण ज्या वेळेला एखादी आणीबाणीची परिस्थिती उद्भवते त्यावेळेला राष्ट्रपती राजवट येते. म्हणजे काय तर या सगळ्यांचे अधिकार संपुष्टात येतात आणि सगळे अधिकार राष्ट्रपती स्वतः वापरायला सुरू करतात. आणि तसंच काहीसं या ठिकाणी या महिषासुर वधाच्या प्रसंगामध्ये घडले. या सगळ्या देवांचे अधिकार स्वतःकडे घेऊन ही भगवती आता युद्धाला उभी राहिली. सप्तपर्वत थरारले, मेरुमंडल डोलो लागले, महाशेषासी भय वाटले, टाकू पाहे धरणीत.
आता या जगदंबेचा हा दिव्य अवतार प्रगट झाल्यानंतर तिच्या अट्टाहासानं, तिच्या केवळ ध्वनीनं सप्तपर्वत हालायला लागले, मेरुमंदार डोलायला लागले. शेषाला इतकी भीती वाटायला लागली की माथ्यावरची पृथ्वी टाकून द्यावी की काय असा तो विचार करायला लागला. आणि सगळे देव ही सिंहारूढ भगवती बघून जय जय शब्दाने तिची स्तुती करायला लागले. त्यावेळेला असुरांनी हे बघितलं आणि ते युद्धासाठी सज्ज झाले. हे काय रे ऐसे सत्वर, क्रोधे बोलला महिषासुर, मग तया पाठी असुर कोट्यावधी धाविंदले. या महिषासुरानं या जगदंबेला बघितलं आणि हे काय आहे म्हणून त्याच्या पाठीमागं तो धावत गेला आणि त्याच्या पाठोपाठ सगळे असुर निघाले. जिकडे ब्रह्मांड गडबडले, जिकडे आकाश कडाडले, तिकडे असुर धडाडले, धावा धावा म्हणून. कुठून आवाज आला हे बघण्यासाठी सगळेजण धावत सुटले आणि त्यांनी देवीला पाहिलं. कशी देवी दिसली तर देवी पाद ठेविता भूमी ते डोलत असे क्षणोक्षणी. किरीट गेला असे गगनी, त्रैलोक्य मर्यादा टाकोनी, तेव्हा सप्तपाताल श्रेणी क्षोभवली धनुष्यंते. हातातल्या धनुष्याची प्रत्यंचा ओढून तिनं सप्तपाताळांमध्ये गर्जना केली. बाहू असंख्य सहस्त्र असंख्यात व्यापिल्या दाही दिशा समस्त, नभोमंडळ आपमंडळ व्यापुनी देवी उभी राहिली. अशी दिव्य देवी उभी राहिली. आणि मग हे सगळे असुर तिच्यावरती धावून निघाले. या सगळ्यांनी जसे पतंग दिव्यावर पडावे तसे सगळे असुर या जगदंबेवरती चालून गेले आणि मग त्यांच्यामध्ये दुर्धर असं युद्ध झालं. आधीच तेजोमय अंबर, त्यात टाकले शस्त्र दिनकर. त्यांची झळाळणारी अशी सूर्यासारखी शस्त्र या ठिकाणी पडली. आणि मग महिषासुराचे सेनापती जे मुख्य आहेत त्यांची नावात इथं सांगितले, चक्षुर, चामर. चिक्षुर आणि तो चामर चतुरंग सेना अपार. चतुरंग म्हणजे पदाती, अश्वदळ म्हणजे पदाती अर्थात पायदळ, अश्वदळ, रथदळ आणि गजदल असं सगळं घेऊन चतुरंग सेना घेऊन युद्ध करायला लागलेत. 10 सहस्त्रांचे आयुत, दशलक्षांचे एक नियुत, दशकोटी सैन्य निश्चित, अर्बुद म्हणती तया. असे 6 आयुत रथ. आयुत म्हणजे किती तर 10,000 म्हणजे एक आयुत. असे 6 आयुत रथ म्हणजे 6,000, 60,000 रथ संगे घेऊन या त्वरित उदग्र नामा युद्ध करत घोरांदन देवीशी. सहस्त्र आयुत सेना घेऊन महाहनुकरी कंदन. सहस्त्र आयुत म्हणजे 10,000च्या 1,000 तुकड्या घेऊन हा महाहनु युद्ध करायला लागलाय. 50 नियुते. नियुत म्हणजे किती दर 10 लाखांचं एक नियुत म्हणजे 10 लाखांच्या 50 तुकड्या घेऊन असिलोमा युद्ध करतोय. 600 आयुत म्हणजे 10,000च्या 600 तुकड्या घेऊन बाष्कल युद्ध करतोय. तो वडील राजबंधू केवळ असंख्य दळ तयाचे. गजाश्व पदाती असंख्यात, गणिता नाही ज्यांचा अंत, युद्धा घेऊनी कोटी रथ, येता झाला ते काळी. रथ घेऊनी 50 आयुत म्हणजे 50 आयुत अर्थात 10,000च्या 50 तुकड्यांचे रथ घेऊन बिडाल नामा युद्ध करत. बिडाल नावाचा दैत्य त्यानं 50 आयुतांच्या तुकड्या आणल्या आणि त्यातनं तो युद्ध करायला लागलाय. रथ, हस्ती, अश्व, पदाती, कोटी कोटी सहस्त्र गणती, घेऊनी महिषासुर नृपती युद्धालागी मिसळाला. देवीनं त्या सगळ्यांना मारायला सुरुवात केली. लीले करुणी चंडिका, मारती झाली किती एका, आश्रममुख पाहुनी अंबिका, देवस्तविते जाहले. देवानी तिचे कष्ट बघितले आणि त्यांनी तिची स्तुती करायला सुरुवात केली. अग्नी तृण करी दहन, तेवी सिंहे मांडिले रण. आता देवी एकटीच युद्ध करते का तर नाही, तिचं वाहन असणारा सिंह सुद्धा युद्ध करायला लागलाय. आणि त्याच वेळेला देवीच्या श्वासापासून अपार गण निघाले. देवीच्या एका निश्वासातून असंख्य गणांची सेना तिथे युद्धासाठी आली. आणि हातामध्ये परशु म्हणजे कुऱ्हाड, भिंदीपाल म्हणजे गोफण आणि पट्टीश म्हणजे पट्टा घेऊन त्यांनी असुरांबरोबर युद्ध करायला लागले. चंडिका आपुली शक्ती तयास, देती झाली तये काळी. जगदंबेनं आपली शक्ती त्यांना दिली आणि ते सगळे गण युद्ध करायला लागले. देवीनं त्रिशूळानं, गदेनं, भाल्यांचा वर्षाव करून कित्येक असुर मारून टाकले. कित्येक घंटा शब्दे मोहिले, काही खडगादिकी वदले, पाश बांधोनी आकर्षिले, द्विधा केले खडगाने. देवीच्या घंटेचा आवाज ऐकून कित्येक जणांना मोहिनी पडली. कित्येकांना खडगानं वदलं म्हणजे खडगानं तलवारीनं कोणाचे तुकडे केले.
पाश बांधवनी आकर्षिले, म्हणजे दोरीचा फास घालून कोणाला कोणाला ओढत नेलंय. काही जणांचे तलवारीनं 2 तुकडे केले. गदे करुणी ताडन केले, किती एकांचे प्राण गेले. मुसळे करुणी जे ताडले, रक्त ओकले भडभड. आता इथं भीषण रस आहे. ही सगळं भीषण रसामध्ये वर्णन केल्या कारणानं पूर्वी काही ठिकाणी अशी समजूत होती की संस्कृत सप्तशती ही स्त्रियांनी पठण करू नये. त्याचं कारण हा भीषण रस, म्हणजे डोळ्यापुढे चित्र आणलं तरी लक्षात येईल की किती भीषण असा हा युद्धप्रसंग आहे. देवीचे सामर्थ्य बघून सहाय्य झाले देव जाण, किती एक सेनापती मारून टाकते ते झाले ते काळी. या सगळ्या असुरांना मारून त्यांचा संहार करून देवांनी देवीला सहाय्य केलं. इतके सैन्य पडे जव, एक एक कबंद नाचे तव, ऐसी असंख्य कबंदे अभिनव, युद्ध करती देवीशी. असुरांमध्ये युद्धाची इतकी उर्मी होती की एका एकाची शस्त्र तुटली, धडक फक्त शिल्लक राहिली मस्तक तुटून गेल्यानंतर, तरी हातातली तलवार थांबत नव्हती. तिष्ट तिष्ट ऐसे बोलती, वीर देवी ते हाक मारती. आता या असुर देवीला म्हणतायत थांब थांब, आमच्यावर युद्ध कर. वणवा लागला जैसा तृणा, तैसी देवीने मारली सेना. जसा गवताला वणवा लागावा तशी देवीने सेना मारून टाकली. पिंजारुनी रोमावळी, देवी सिंह गर्जे निराळी, दिग्गजांची बैसली टाळी, प्राण गेले असुरांचे. सिंह आणि देवीचे गण त्याही युद्धी केले निर्वाण, स्तविते झाले देवगण पुष्पवृष्टी करोनिया. आता या ठिकाणी हा द्वितीय अध्याय जरी पूर्ण केला असला तरी महिषासुराच्या सैन्याचा वध सिंह आणि देवीने केलाय. म्हणून या ठिकाणी सप्तशतीचा जरी दुसरा अध्याय पूर्ण झाला तरी तिसऱ्या अध्यायामध्ये ते सांगतायत की महिषासुराचा वध कसा झाला. आणि तोच इतिहास आता सांगताना म्हणतायत की क्रोध येऊन या असुर युद्ध करिता झाला दुर्धर, चिक्षुर नामा धावला. आता कुठला असुर आला तर चिक्षुर. जसा मेरू पर्वतावर पाऊस पडावा तसा देवीवरती त्यानं बाणांचा पाऊस पाडला. देवीनं त्याचं हे बाणांचं जाळं स्वतःच्या बाणानं तोडून टाकलं, त्याचे घोडेसारथी मारले, त्याचा ध्वज तोडला आणि त्याच्या सगळ्या अवयवांवरती बाण मारून त्याला जर्जर केलं. तो शेवटी रथ टाकून चालत आला. सिंहाचे मस्तकी सत्वर ताडन करिता जाहला. त्यावेळेला त्यानं सिंहाच्या मस्तकावरती घाव घालायचा प्रयत्न केला. मग जगदंबेनं त्यानं टाकलेला शूलही मोडून टाकला आणि स्वतःच्या शूलानं त्या असुराचं शरीर शतदा छिन्न भिन्न केले, म्हणजे त्याचे सगळे 100 तुकडे केले. असा चिक्षुर पडला. मग चामर हत्तीवरती बसून आला. ते चामरापुढे देवीनं नुसता हुंकार टाकला तर तो हत्तीवरून खाली आला. मग सिंह त्या चामर पुन्हा हत्तीवर बसल्यानंतर सिंह उड्डाण करता झाला आणि गजाचे कुंभांतरी म्हणजे हत्तीच्या मस्तकावरती झेप घेतली आणि या दोघांचं आता तिथं युद्ध सुरू झालं. देवशत्रुसी महिवरी पाडता झाला क्षणार्धी. दोघे बाहुयुद्ध करता तो सिंह उडाला अवचिता, करप्रहारे तत्वता चामर शिरछे दिले. देवीच्या सिंहानं आपल्या पंजानं या चामराचं मस्तक उडवलं. दगडांनी आणि वृक्षानं देवीनं उदग्र मारला. दंतानं आणि मुष्टीतळानं म्हणजे बुक्कीनं शेवटी करालाला मारलं. बाष्कळाला गदेनं मारलं. भिंदीपालाला बाणानं मारलं. ताम्र म्हणजे ताम्र आयुध घेऊन अंधकासुराला मारलं. त्रिशूळ टाकून उग्रास्य उग्रवीर्य मारले. महाहनुला मारलं आणि बिडालाचं सुद्धा खडगानं मस्तक उडवलं. आता इतक्या सगळ्या दैत्य सैन्याचा नाश झालेला बघून महिषासुर रेडा होऊन त्रासवी तसे गणाते. आता महिषासुरानं आपलं मूळ रेड्याचं रूप धारण केलं आणि तेणे तुंड प्रहारे करून कित्येक विध्वंसले गण. तीव्र करुणी खुरताडनं किती एकासी पिडले. मग महिषासुरानं आपलं रेड्याचं रूप घेतलं. त्याच्या शरीराच्या श्वासाच्या वेगानं आणि अपानवायूच्या वेगानं सुद्धा काही जण मरण पावले. भ्रमण करता महिषासुर अनर्थ झाला महाथोर. देवीच्या गणांनाही यानं पाडायला सुरुवात केली. शेवटी देवी गणांना वधून तो सिंहावरती धावून गेला. मग मात्र जगदंबेला कोप आला, राग आला. तिनं त्याच्याबरोबर युद्ध करायला सुरुवात केली. महिषासूर सुद्धा पराक्रमी. त्यानं भूमीवरती खूर आपटले आणि शिंगानं पर्वत उचलून टाकले. त्याच्या वेगभ्रमणानं पृथ्वी सुद्धा कंपित झाली. सागरालाही क्षोभ झाला.
असा सगळा त्या महिषासुराचा पराक्रम बघून चंडिकेनं त्याच्यावरती पाश टाकला, म्हणजे दोरीचा फास टाकला आणि त्याला बांधून घेतलं. त्याला रेड्याचं रूप टाकून त्यानं सिंहाचं रूप घेतलं. त्याला छेदावे शिर म्हणजे त्याचं सिंहाचं मस्तक उडवलं. त्यात पुरुष झाला खड्गधर. देवीनं हातात बाण घेतला आणि त्याच्या ढाल तलवारी सकट त्याला पाडायचं इतक्यात असुरानं हत्तीचं रूप घेतलं. आता सोंडेनं तो सिंहाला त्रास द्यायला लागल्यावरती जगदंबेनं तलवारीनं त्याची सोंडच छेदून टाकली. आता पुन्हा त्याने रेड्याचं रूप घेतलं आणि क्रोध बघून कुबेरानं दिलेल्या पानपात्रातला मधु प्राशन करत जगदंबा म्हणाली, दिसत असे अरुणलोचन. रागानं देवीचे मुखकमल लाल झालं आणि अशी ही जगदंबा आदिशक्ती या महिषासुराचा संहार करायला सज्ज झाली. आदिशक्तीच्या दुर्गा सप्तशती या लीला वर्णन करणाऱ्या चरित्र ग्रंथाचा परामर्श घेताना आज आपण दुर्गा सप्तशतीचा दुसरा आणि तिसऱ्या अध्यायाचा काही भाग पाहिला. याआधी वर्णन केल्याप्रमाणे भक्तजनांच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या सप्तश्लोकी स्तोत्रातील पहिला श्लोक जो अज्ञानाच्या निवृत्तीसाठी आहे त्याचं स्तवन करून आपण आजच्या भागाला विराम देऊ. या श्लोकाचा अर्थ असा की ज्ञानी लोकांना सुद्धा जी स्वतःच्या बळावरती आकर्षून घेते अशी ही महामाया आहे आणि म्हणून त्या महामायेला शरण जाणंच उत्तम ठरतं असं मेधा ऋषींचं वाक्य असणारा हा श्लोक या दुर्गा सप्तश्लोकीचा पहिला श्लोक म्हणून ओळखला जातो. ओम ज्ञानिनामपि चेतासी देवी भगवती हि सा बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छती. अज्ञानाचा नाश करणारी ही जगदंबा आपल्या सगळ्यांवरती कृपा करो अशी तिच्या चरणी विनंती करून आज दुसऱ्या भागासाठी आपण इथंच विराम घेऊया. जय जगदंब. उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. हल्ली खूप सुट्ट्या वाढल्या आहेत तुझ्या. तब्येत बिघडायला लागली ना सारखी. अगं मग तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्रामध्ये जा. तिथे कोणत्याही आजारावर अगदी सोप्या पद्धतीने कमी खर्चात इलाज केले जातात. अवघ्या महाराष्ट्राच्या विश्वासाचे तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र. आनंदी आनंद जीवनी जेव्हा सोबत असेल तोडकर संजीवनी.